वाळेखिंडी लोणारवाडी तालुक्यात जिल्हा सांगली येथे विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू, परिसरात पसरली शोककळा। वाळेखिंडी लोणारवाडी तालुक्यात जिल्हा सांगली येथे विहिरीत पोहत असताना 6वी शिकणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू झाला। हर्षद दत्तात्रय हिप्परकर वय वर्षे 13, राहणार वाळेखिंडी तालुक्यात जस असे या मुलाचे नाव आहे। या घटनेमुळे वाळेखिंडी व लोणारवाडी परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। हर्षद दररोज वडील व भावासमोर शेतातील विहिरीत अंघोळ व पोहण्यासाठी जात असतात। गेले 3 ते 4 वर्षे तो पोहत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली। काल सकाळी 7च्या दरम्यान हर्षद विहिरीत पोहत असताना अचानक दम लागल्याने तो खोल बुडाला। मुलगा बाहेर न आल्याने समजताच काठावर असणाऱ्या वडिलांनी पाण्यात बुडून शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र पाणी खोल असल्याने त्यास वाचवण्यात यश आले नाही। त्यामुळे शेजारचे लोक देखील जमा झाले, पण मुलाला वाचवण्यात यश आलेले नाही। दरम्यान वाळेखिंडी तालुका जत जिल्हा सांगली येथील माजी उपसभापती शिवाजी शिंदे यांनी सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकाला कळवले। या पथकातील कमांडर कैलास वडर यांच्या मार्गदर्शनाखाली मनीष गव्हाणे, सागर जाधव, आशिक मकानदार यांनी शोध मोहीम राबवली व काही मिनिटातच हर्षदचा मृतदेह बाहेर काढला। नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या घटनेमुळे मात्र वाळेखिंडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। Press the bell icon on the YouTube and never miss another update.